विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे एलबीएस ऑनलाईन क्लासेसमध्ये. आज आपण इयत्ता 8वी इतिहास या विषयातील पाठ क्रमांक 7 असहकार चळवळ या पाठामधील उर्वरित भाग अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण असहकार चळवळीची वाटचाल कशा पद्धतीने सुरू होती आणि त्यानंतर मग स्वराज्य पक्षाची स्थापना कशी झाली आणि त्यांनी कोणकोणत्या मागण्या केल्या ब्रिटिश सरकारकडे याविषयी आपण सविस्तर माहिती मिळवली होती. तर तुम्ही मला सांगा, स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली होती? तुमच्यापैकी किती जणांना या प्रश्नाचं उत्तर माहीत आहे? तर स्वराज्य पक्षाची स्थापना मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी केली होती, बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा भाग अभ्यासला होता. मग काय झालं, स्वराज्य पक्षामध्ये जे निवडून आले होते उमेदवार, त्यांनी मागण्या काय केल्या की भारतीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी गोलमेज परिषद बोलवावी जावी, राजकीय कैद्यांना मुक्त करावे आणि यासाठी विधिमंडळात ठराव संमत करून घेतले. पण सरकारने स्वराज्य पक्षाचे बहुतेक ठराव काय केले होते, फेटाळून लावले होते. इथपर्यंतचा भाग आपण काल अभ्यासला होता. आज आपण सायमन कमिशन विषयी माहिती मिळणार आहोत. तर सायमन कमिशन काय होते? 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याने दिलेल्या सुधारणा असमाधानकारक होत्या, त्यामुळे भारतीय जनतेस असंतोष होता. या पार्श्वभूमीवर इंग्रज सरकारने 1927 मध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केले. पहा, 1919 चा जो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा होता, या कायद्याने ज्या काही सुधारणा दिल्या होत्या त्या कशा होत्या? असमाधानकारक होत्या. ते आपण अगोदर अभ्यासलेलं आहे. मग त्यामुळे भारतीय जनतेमध्ये असंतोष होता, म्हणजे भारतीय जनता ही इंग्रज सरकारवर संतुष्ट नव्हती किंवा समाधानी नव्हती. मग या पार्श्वभूमीवर काय केले इंग्रज सरकारने 1927 मध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केले. कधी केले इंग्रज सरकारने ते? 1927 मध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केले. या 7 सदस्यीय कमिशन मध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. पहा, आणि मग जे त्यांनी जे कमिशन नियुक्त केले यामध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता, म्हणून भारतातील राजकीय पक्षांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. पहा, आता भारतीय जे राजकीय पक्ष होते यांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा का निर्णय घेतला? तर त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की या सायमन कमिशन मध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता, म्हणून त्यांनी काय केलं, त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, 1928 साली सायमन कमिशन भारतात आले. तेव्हा ज्या ज्या ठिकाणी ते गेले तेथे त्यांच्या विरुद्ध निदर्शने करण्यात आली. पहा, 1928 मध्ये सायमन कमिशन भारतात आले. म्हणजे कधी नियुक्त झाले होते ते? 1927 मध्ये नियुक्त झाले होते आणि ते 1928 मध्ये भारतात आले. मग ते ज्या ज्या ठिकाणी भारतामध्ये गेले त्या त्या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध काय झाले, निदर्शने करण्यात आली, म्हणजे त्यांचा विरोध करण्यात आला. आणि सायमन गो बॅक, सायमन परत जा, या घोषणा देऊन प्रखर विरोध करण्यात आला. आणि जे निदर्शन करते होते त्यांनी घोषणापत्र दिली, सायमन गो बॅक, म्हणजे सायमन परत जा, या घोषणा देऊन त्यांनी काय केला, त्याचा विरोध केला आणि निदर्शकावर लाठी हल्ले करण्यात आले. मग ज्यांनी ज्यांनी विरोध केला त्यांच्यावर काय करण्यात आले, लाठी हल्ले करण्यात आले. लाठी हल्ले म्हणजे त्यांना लाठीने मारण्यात आले. मग लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्ध झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व लाला लजपत राय यांनी केले. पहा, लाहोर सध्या कुठे आहे? पाकिस्तानमध्ये आहे. तर या ठिकाणी काय झालं, सायमन कमिशन विरुद्ध जे निदर्शन झालं होतं त्या निदर्शनाचं नेतृत्व कोणी केलं होतं? लाला लजपत राय यांनी केलं होतं. आणि या निदर्शकांवर पोलिसांनी लाठी हल्ला केला. पहा, आता लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्ध जे निदर्शन झालं होतं त्याचे नेतृत्व लाला लजपत राय यांनी केलं. आणि मग त्या ठिकाणी काय केलं, पोलिसांनी त्यांच्यावर लाठी हल्ला केला. सॉन्डर्स या उद्दाम पोलीस अधिकाऱ्याने लालाजीच्या छातीवर लाठीने प्रहार केला. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो सॉन्डर्स हा जो पोलीस अधिकारी होता उद्धट, त्याने काय केलं, लालाजींच्या छातीवर लाठीने प्रहार केला, म्हणजे लाठीने त्यांच्या छातीवर वार केले. या हल्ल्यानंतरच्या निषेध सभेत लालाजी म्हणाले की लालाजी म्हणाले की लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शिवपेटीवर एक एक खिळा ठोकला जात आहे. पुढे काही दिवसातच लालाजींचे निधन झाले. पहा, ज्यावेळेस लालाजींवर लाठी हल्ला झाला त्यावेळेस लालाजी काय म्हणाले, लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर, म्हणजे जितके आघात ब्रिटिश सरकारने लाठीचे केलेले आहेत तितकेच त्यांच्या साम्राज्याच्या शिवपेटीवर, म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, आता शिवपेटी कसं असते, जे व्यक्ती मृत्युमुखी पडतात त्यांना शिवपेटीमध्ये टाकले जातं आणि ती पेटी पॅक केली जाते. तर त्या शिवपेटीवर एक एक खिळा ठोकला जात आहे. पुढे काही दिवसातच लालाजींचे निधन झाले. म्हणजे लालाजी काय म्हणाले,
की लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शिवपेटीवर एक एक खिळा ठोकला जात आहे आणि पुढे काही दिवसातच काय झाले, लालाजीचे निधन झाले. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, लाला लजपत राय यांचा जो फोटो आहे तो आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे नेहरू अहवाल. भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाहीत अशी टीका भारत मंत्री बर्कनहेड यांनी केली. पहा, भारतातील जे नेते होते ते राज्यघटना तयार करू शकत नाहीत अशी टीका कोणी केली, भारत मंत्री बर्कनहेड. ते बर्कनहेड काय म्हणाले, भारत मंत्री बर्कनहेड ते म्हणाले की भारतामध्ये जे राजकीय नेते, सामाजिक नेते ते काय करू शकत नाही, स्वतःची राज्यघटना स्वतः तयार करू शकत नाही. मग हे आव्हान स्वीकारून सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष पंडित मोतीलाल नेहरू होते. मग हे आव्हान आता ते काय म्हणाले, भारत मंत्री बर्कनहेड ते काय म्हणाले की तुम्ही राज्यघटना तयार करू शकत नाही. मग हे आव्हान स्वीकारून सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली आणि या समितीचे अध्यक्ष कोण होते, पंडित मोतीलाल नेहरू हे या समितीचे अध्यक्ष होते. भारतामध्ये वसाहतीचे स्वराज्य स्थापन करावे, प्रौढ मतदान पद्धती लागू करावी, भारतीयांना मूलभूत नागरी हक्क द्यावे. पहा, आता यांच्या मागण्या काय होत्या, भारतामध्ये वसाहतीचे स्वराज्य स्थापन करावे म्हणजे ज्या ज्या वसाहतीत त्यांचं स्वराज्य स्थापन करावे, प्रौढ मतदान पद्धती लागू करावी म्हणजे प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय, ज्याचं वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे त्याला मतदान करण्याचा अधिकार देण्यात यावा, भारतीयांना मूलभूत नागरी हक्क द्यावेत. आता मूलभूत नागरी हक्क म्हणजे काय, आपल्याला भाषणाचं स्वातंत्र्य आहे, कुठेही संचार करण्याचं स्वातंत्र्य आहे, आपल्याला शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य आहे, हे जे सर्व हक्क आहेत ते भारतीयांना द्यावेत. भाषावर प्रांत रचना करावी असे प्रस्ताव या अहवालात होते. या अहवालाला नेहरू अहवाल असे म्हणतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, नेहरू अहवाल कशाला म्हणतात, म्हणजे नेहरू अहवालामध्ये काय सांगितलं होतं की भारतीयांना तुम्ही जे मूलभूत हक्क आहेत ते द्या, वसाहतीचे स्वराज्य स्थापन करू द्या आणि भाषावार प्रांत रचना करा, हे जे मुद्दे होते त्या अहवालात होते आणि या अहवालाला नेहरू अहवाल असे म्हणतात. 1929 अखेरपर्यंत सरकारने नेहरू अहवाल स्वीकारला नाही तर सविनय कायदेभंगाचा लढा सुरू करण्याचा इशारा दिला. पहा, 1919 अखेरपर्यंत जर सरकारने हा नेहरू अहवाल स्वीकारला नाही तर काय करण्यात येईल, सविनय कायदेभंग हा लढा सुरू करण्यात येईल असा इशारा यांनी दिला. या पार्श्वभूमीवर 1929च्या डिसेंबर मधील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले लाहोर अधिवेशन ऐतिहासिक ठरले. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे राष्ट्रीय सभेचं 1929 मध्ये जे अधिवेशन होतं ते 1929च्या डिसेंबर मध्ये भरलं होतं. त्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि कोणत्या ठिकाणी भरलं होतं, लाहोर येथे भरलं होतं. तर ते ऐतिहासिक ठरलं. ते काय ठरलं ते आता आपण पाहणार आहोत. पहा, पूर्ण स्वराज्याची मागणी. पूर्ण स्वराज्याची मागणी म्हणजे काय, वसाहतीचे स्वराज्य हे आतापर्यंतचे राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट अनेक तरुण कार्यकर्त्यांना मान्य नव्हते. आता इंग्रजांच्या ज्या काही वसाहती होत्या फक्त त्याच ठिकाणी स्वातंत्र्य देऊन जमणार नाही, तर पूर्ण स्वराज्य मिळायला पाहिजे, पूर्ण भारतात स्वातंत्र्य व्हायला पाहिजे असं काय होतं, काही तरुण कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे जे वसाहतीचे स्वराज्य ही मागणी होती राष्ट्रीय सभेचे, जे उद्दिष्ट होतं, याचा तरुण कार्यकर्त्यांचा याला विरोध होता. पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस हे संपूर्ण स्वराज्याची मागणी करणाऱ्या तरुणांचे नेते होते. पहा, आणि पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस माहित आहेत आपल्याला, हे काय जे संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारे तरुण होते त्यांचे ते नेते होते. या तरुण गटाच्या प्रभावामुळे राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला. पहा, आता हे जे तरुण गट होता यांचा प्रभाव राष्ट्रीय सभेवर पडला आणि त्याचा परिणाम असा झाला की जे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन लाहोर या ठिकाणी भरलं होतं त्या ठिकाणी संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला. म्हणजे इथून पुढे जे राष्ट्रीय सभेचं ध्येय असेल ते कोणतं असेल, संपूर्ण स्वराज्य मिळवणे हे असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो ठराव पास करण्यात आला, मग या ठरावाद्वारे राष्ट्रीय सभेने वसाहतीचे स्वराज्य या उद्दिष्टांचा त्याग केला. यापुढे भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य हे राष्ट्रीय चळवळीचे ध्येय बनले. पहा, लाहोर अधिवेशनामध्ये जो ठराव पास झाला होता संपूर्ण स्वराज्याचा, तर मग या ठरावाद्वारे काय झालं, राष्ट्रीय सभेचं जे अगोदरचं उद्दिष्ट कोणतं होतं की वसाहतीचे स्वराज्य म्हणजे इंग्रजांच्या ज्या काही वसाहती होत्या तेवढ्याच फक्त स्वतंत्र करण्यात याव्यात, या उद्दिष्टाचा त्यांनी त्याग केला. म्हणजे ते उद्दिष्ट त्यांनी सोडून दिलं आणि आता यापुढे भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य हे राष्ट्रीय सभेचे म्हणजे राष्ट्रीय चळवळीचे काय झाले, ध्येय बनले. म्हणजे आता इथून पुढे ध्येय काय असणार आहे राष्ट्रीय चळवळीचं, की संपूर्ण भारताचे स्वातंत्र्य. 31 डिसेंबर 1929 रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकवला व 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात यावा असे ठरवण्यात आले. पहा, 31 डिसेंबर 1929 रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावर
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय फडकवला, तिरंगी ध्वज फडकवला आणि त्यांनी काय सांगितले की 26 जानेवारी हा दिवस आहे, हा स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात यावा. 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात यावा असे ठरवण्यात आले. ब्रिटिश सत्तेपासून भारताला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याचा लढा अहिंसक मार्गाने चालवण्याची प्रतिज्ञा 26 जानेवारी 1930 रोजी देशभर करण्यात आली. त्यामुळे देशात सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, जी ब्रिटिश सत्ता होती भारतावर, भारत हा ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात होता, तर ब्रिटिश सत्तेपासून भारताला मुक्त करण्यासाठी, बरोबर, म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्याचा लढा अहिंसक मार्गाने, म्हणजे कोणतीही हिंसा न करता, कुठेही जाळपोळ न करता, कोणाची हत्या न करता अहिंसक मार्गाने चालवण्याची प्रतिज्ञा 26 जानेवारी 1930 रोजी देशभर करण्यात आली. म्हणजे पूर्ण देशभर 26 जानेवारी 1930 रोजी काय करण्यात आली की भारताला स्वातंत्र्याचा लढा आहे तो अहिंसक मार्गाने चालवण्यासाठी प्रतिज्ञा करण्यात आली. त्यामुळे देशात सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. लोकांनाही स्फूर्ती चढली की आज ना उद्या आपला भारत देश हा काय होणार आहे, स्वतंत्र होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण स्वराज्याची मागणी हा भाग अभ्यासलेला आहे. आणि या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. उर्वरित जो काही पाठ आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. थँक्यू.